आपल्या आरोग्याचा खरा आधार लक्ष्मीनारायण सुपर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल इस्लामपूर। वैद्यकीय सेवेतील 20 वर्षाचा प्रदीर्घ अनुभव असणारे व प्रत्येक रुग्णाला जीवनदान देण्याचा हातखंडा असणारे सुप्रसिद्ध डॉक्टर सचिन सांगरुळकर यांचं लक्ष्मीनारायण हॉस्पिटल। कार्डिओलॉजी, जनरल मेडिसिन, जनरल सर्जरी, ऑर्थोपेडिक, गायनेकोलॉजिक, यूरोलॉजी, कॅन्सर सर्जरी हे सगळे विभाग असणारं इस्लामपूर शहरातील एक अत्याधुनिक हॉस्पिटल। रस्ता अपघातग्रस्तांना उपचार, महात्मा ज्योतिराव फुले, आयुष्यमान भारत, मुख्यमंत्री सहायता निधी, बांधकाम कामगार, डायलिसिस सुविधा, एंजिओग्राफी व एंजिओप्लास्टी, कॅन्सर सर्जरी, गुडघा प्रत्यारोपण सर्जरी, हाडांवरील सर्व उपचार या सगळ्या योजना व सुविधा अगदी मोफत। 24 तास आपत्कालीन सेवा, तज्ञ डॉक्टरांची टीम, अद्ययावत उपकरणे, स्वच्छ व आरामदायी परिसर, रक्त तपासणी, एक्स-रे, सोनोग्राफी व ईसीजी हे सगळं काही एकाच ठिकाणी। आमचा पत्ता लक्ष्मीनारायण सुपर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल व क्रिटिकल केअर सेंटर, पेठ सांगली रोड, माई हुंडाई शोरूम जवळ, इस्लामपूर। संपर्क 02342 225 775। इस्लामपूर शहराचे भावी नगराध्यक्ष कपिल ओसवाल। इस्लामपूर शहरात ओसवाल यांच्या बॅनरची चर्चा। येत्या काही महिन्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडण्याची शक्यता आहे। यामध्ये नगरपालिकेची निवडणूक देखील तोंडावरती आली असून अनेक नेत्यांनी गुडघ्याला बाशिंग बांधलंय। इस्लामपूरचे माजी नगरसेवक कपिल ओसवाल यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या समर्थकांनी लावलेल्या बॅनरची चर्चा सध्या इस्लामपूर शहरामध्ये जोरदार सुरू आहे। शहरातील चौकांमध्ये बॅनर लागले असल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलंय। आपण आता पाहू शकताय माझ्या पाठीमागे जो बॅनर लागलाय तर ते इस्लामपूर शहराचे माजी नगरसेवक उद्योजक कपिल ओसवाल यांचा बॅनर लागलाय। त्यांच्या परवा जन्मदिवस होता आणि जन्मदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या हितचिंतकांनी, त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांचा बॅनर लावलाय। पण चर्चा फक्त बॅनरची नसून त्यावरच्या मजकुराची आहे। तर नेमका त्यावरचा मजकूर काय आपण पाहू शकताय की भावी नगराध्यक्ष कोण होणार, कारण सगळी अटीतटीची लढत आहे। आपण लोकसभेपासून विधानसभेपर्यंत पाहिलेलं आहे, एकदम तुटपुंच्या मतांमध्येच उमेदवार निवडून येतात। तशाच पद्धतीने इस्लामपूर शहर हे पूर्ण महाराष्ट्राभर हायलाईट असणारी नगरपालिका आहे। त्यामुळं इथं कोण नगराध्यक्ष होणार आणि कुणाचा सत्ता कुणाची येणार, कुणाचा झेंडा नगरपालिकेवर फडकणार हे तसं औत्सुक्याचं आहे, कारण सर्वांचे लक्ष इकडे लागलेलं आहे। आपल्या परिसरातील वेगवेगळे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आत्ताच AV9 मराठीला सबस्क्राइब करा।